तर आज आपण इथे परत एकदा पहिल्यापासून कॉलर शिकायला स्टार्ट करूया. तर सगळ्यात अगोदर तुमच्याकडे कॅनव्हास पेपर बघा, दोन पद्धतीमध्ये जे आहे कॅनव्हास पेपर असतात. एक असतो कॅनव्हास, एक असतो कॅनव्हास आणि एक असतो कॅनव्हास पेपर. आता कॅनव्हास पेपर म्हणजे काय, तर लक्ष द्या. कॅनव्हास पेपर म्हणजे जो पतला असतो, जो आपण लेडीज कामासाठी यूज करतो, ठीक आहे. आणि कॅनव्हास कॅनव्हास म्हणजे काय, तर जो जेंट्स कॉलरसाठी यूज केला जातो. बघा, याला आपण कॅनव्हास पेपर म्हणतो. हा पतला असतो, हा पतला असतो अशा पद्धतीचा, हा पतला असतो एकदम. आणि दुसरा असतो कॅनव्हास. कॅनव्हास म्हणजे काय, जो जेंट्स कॉलरसाठी किंवा इथे कप जे असतात आपले त्याच्यामध्ये टाकायचे, तर त्याच्यासाठी यूज केला जातो. तर नेहमी कॉलर ही जी आहे, तर ही जेंट्स कॉलर जे असते त्या पद्धतीने बनते, म्हणून याला कॅनव्हास मध्ये काढले जाते. जर समजा तुम्हाला जर पतल्यामध्ये काढायचं तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा काढू शकता, असं याच्यामध्ये सुद्धा काढू शकता. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही याच्यातही काढू शकता कॉलर, किंवा तुम्ही कॅनव्हास मध्येही काढू शकता. दोन्ही पद्धतीने जे आहे तर तुम्ही त्याला करू शकता. बोला ना. तो एक पेपर असतो, मी त्याचं नाव विसरले, पण आम्ही तो वापरायचो ब्लाऊज साठी जास्ती करून. तो कापडाला चिकटतो आणि पूर्ण मेल्ट होऊन जातो, तर त्याने पण कपडा स्टिफ होतो. तर तो वापरला तर चालेल का? नाही, पण तो काय आहे की नंतर समजा धुतल्यानंतर तो लूज नाही पडायला पाहिजे ना. लूज पडायला नको. आता हा कॅनव्हास कसा असतो, आपण जो लेडीज साठी वापरतो तो हा हा कसा होतो, हा असा लूज पडतो बघा. आता हे असा लूज पडून जातो. तुम्ही एक दोन वेळेस धुताल त्याला की तो लूज पडतो. परंतु जेंट्स कॉलर जो असतो, ठीक आहे, तर तो प्रॉपर कॅनव्हास असतो आणि जाड असतो आणि महाग पण असतो. आता हा आपला 25 ते 20 रुपये मीटर असतो, तो डायरेक्ट 100 पासून पुढे स्टार्ट होतो. हो, सगळीकडे जिथे जेंट्स लोकांना लागतोच ना तो रेग्युलर मध्ये. म्हणजे तो भेटणारच, काय विषय नाहीये त्याचा. किती होतं ना येते. चला, तर आज आपण आता इथे कॉलर शिकू. कॉलर मी तुम्हाला 3 पद्धतीचे शिकवणार आहे. पहिली कॉलर म्हणजे मी तुम्हाला गोल गळ्याची शिकवणार, दुसरी कॉलर म्हणजे मी तुम्हाला हाफ सर्कल शिकवणार, आणि तिसरी कॉलर म्हणजे मी तुम्हाला फुल सर्कल शिकवणार. म्हणजे तिन्ही पद्धतीच्या मी इथे तुम्हाला कॉलर शिकवणार आहे. त्यातली मी एक तुम्हाला लावून दाखवेल की ती कशी लावायची असते, आणि मग त्याच्यानंतर जे आहे तर तुम्हाला ती लावायची असेल. तर मग सगळ्यात अगोदर तुम्हाला जे आहे तर एक माप लागेल. एक माप म्हणजे कसं, ज्यावेळेस आपण शोल्डर जॉईन करू आणि शोल्डर जॉईन झाल्यानंतर, ठीक आहे, आपल्याला जी कॉलर लागते त्या पद्धतीने आपल्याला जे आहे तर त्याची कॉलर मोजावं लागते. मग आता आपण पहिलं गोल गळ्याचं माप घेऊ, आणि कॉलरची साईज आपण ही 13 इंचाची घेऊ. किती घेऊ? 13. मग जर 13 इंचाची साईज घेतली तर त्याचा अर्ध किती होईल? 6.5. बरोबर आहे. मग हे 6.5 बंद साईडला लागेल. हे बघा, मी डबल घडी घेतली, दिसते इथे, ही बंद साईडवर लागेल. आणि इथून इथे तुम्हाला 6.5 वरती पहिली लाईन घ्यायची. बघा, 6.5 वर काय केली मी, एक पहिली लाईन दिली अशी. आता 6.5 वर दिल्यानंतर जिथे 6.5 आलं तिथून इथे वरती 1 इंच घ्यायचंय. काय करायचं आहे, 1 इंच वरती घ्यायचं आहे. 1 इंच वरती घ्यायचंय तुम्हाला तिथून वरती. आणि आता इथे जे आहे तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण याला असा सेप द्यायचा आहे. बघा, लक्षात येते काय? इथून वरती 1 इंच घेतलं. किती घेतले? इथून वरती 1, आणि इथून फक्त असा सेप दिला. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. कोणाचा काही प्रॉब्लेम आहे का कॉलर मध्ये? आता मी जे 1 इंच घेतलं ना, असं सेप दिला, तो समजलंय? ओके. निम्म्यापर्यंत येऊन शेप द्यायचा वगैरे नाही, असं काही नाही. आता नाही. आता आपला जो छातीचा 12वा भाग असतो ना, म्हणजे जो बॅक साईडचा काढलेला असतो, इथपर्यंत आणला तरी चालतं. आता छातीचा 12वा भाग, जो बंद गळ्याला आपण 12वा भाग घेतो ना गळ्याला, तिथपर्यंत आणला तरी चालतो असा व्यवस्थित पैकी. इथूनच सेप द्यायचा आपल्याला असा. हा सेप दिलाय, ठीक आहे.
आता याच्यावरती तुम्हाला इथे 1 इंचाची साईज घ्यायची कॉलरची. किती घ्यायची? 1. मग आपण काय करणार? असं 1 इंच मार्किंग करत जाऊया. बघा कॉलर, आता बघा एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस कॉलर ठेवसाल ना त्यावेळेस तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम येईल. म्हणजे तो काय प्रॉब्लेम येणार? तर तुम्ही याला असं सरळ ठेवायचा प्रयत्न करणार, असं 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 इकडे जाणार, तसं नाही होणार. आता याचं सर्कल असं वर चाललं ना, मग टेप इकडे पुढे जाईल आणि असा कॉलरची मार्किंग इकडे मागे होईल. अशा पद्धतीने मार्किंग. म्हणजे वरती वरती सेप गेला, म्हणजे हा सेप तुम्हाला इथे असं ठेवायचा आहे. लक्षात आलं तुमच्या? आता इथून ही लाईन जर आपण अशी सरळ घेतली, हो हो चालेल. हे समजा मी असं घेतलं याला सरळच वरती, ठीक आहे, मी अशी सरळ वर घेतलं याला, ठीक आहे. सरळ वर घेतल्यावर इथे काय निघाला? टोक निघाला. मग हा टोक आपल्याला नको असतो. मग ह्या टोकाला तुम्हाला जे आहे तर इथून इथे एक अशा पद्धतीने इथे एक लाईन देऊ आपण ह्या कॉर्नरमध्ये, आणि याला व्यवस्थितपैकी असा गोल आकार तयार करू आपण याचा. अर्धा इंच ठेवून येतो. किती? अर्धा इंच ठेवून काय करायचं आपल्याला? इथे एक असं गोल आकार असा तयार करून घ्यायचा आहे. समजली पहिली कॉलर तुम्हाला? 1 नंबरची. काय? हे बघा, पहिला गोल आपण असा घेतला, तर दुसरा गोलवा तिथपर्यंत असाच येईल. आणि मग आतला शेप द्यायचा तो कुठला? इकडला? नाही इकडला जो तुमचा म्हणला तो. हा वाला बघा, तुम्ही असं तर देता येणार नाही. हा तुम्हाला हातानेच व्यवस्थित पैकी असं गोल करावं लागेल. त्याला अर्धा इंच इथून इथे राहील समजा असं. ते हाताने व्यवस्थित असं करून घ्यायचं याला, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला पहिली कॉलर झाली. आपण जे आहे तर आता इथे दुसऱ्या कॉलरसाठी एक लाईन देतोय अशा पद्धतीची सरळ. दिलीये. आता इथे तुम्हाला हाफ सर्कल वाली कॉलर काढायची. पहिली म्हणजे आपण कोणती काढली? तर बघा, हा गोल गळा आणि ह्या गोल गळ्याला आपण ही अशा पद्धतीची कॉलर लावली. पहिला ब्लाऊज, ठीक आहे. आता दुसऱ्या ब्लाऊजला काय असणार? आपण इथे घेणार आपण हाफ सर्कल असा, आणि याच्या खाली असा पानगळा, व्ही गळा, जो पण गळा हवा असेल तो आपण इथे असा घेणार. समजा हा दुसरा गळा. इथून काय लागेल? इथून परत लागेल कॉलर अशी, अशा पद्धतीने. आता आपल्याला 2 नंबरची कॉलर काढायची. मग आपण 2 नंबरची कॉलर कशी काढणार? तर बघा, याच्यामध्ये समजा आपण आता ही पहिली 13ची होती, ती समजा 14ची आली. 15ची पण येऊ शकते, असं काही नाही. 15ची येऊ शकते, 16ची येऊ शकते. ती मोजायची तशी मी ती तुम्हाला सांगेलच. तर इथे आपण 14 घेतलं तर त्याचे अर्धे किती येईल आपल्याला? 7. किती येईल? 7. मग पहिलं आपण इथे 7 वर मार्किंग केली. आता याच्यासाठी आपण किती वरती घेतलं होतं बघा? याच्यासाठी आपण किती वरती घेतलं होतं? तर याच्यासाठी आपण 1 इंच घेतलं होतं. किती घेतलं होतं? 1 इंच. आता आपल्याला याच्यासाठी 1.5 इंच वर घ्यायचं. किती घ्यायचंय? 1.5 इंच. समजतंय का? याच्यासाठी 1.5 इंच वर घ्यायचे, आणि हे 1.5 इंच तुम्हाला अशा पद्धतीने सरळ मार्किंग करायची याची. सरळ मार्किंग केली. आता सरळ मार्किंग केल्यानंतर सेम तुम्हाला ह्याच पद्धतीने इथे स्केल ठेवायची, आणि स्केल ठेवून तुम्हाला सेप द्यायचा याचा. काय केले? सेप. आता सेप दिल्यानंतर इथे काय आहे? तर याचा टर्न काय झाला? वाढला. म्हणजे याचा सर्कल वाढणार आहे. मग जर तुम्ही अशाला अशी कापली आणि लावली तर कॉलर वाढणार. काय होणार? कॉलर वाढणार. मग कॉलर तुमची वाढली नाही पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? 14चे अर्ध 7 तयार होईल आपलं. मग हे 7 तुम्हाला इथून मोजून बघायचं. इथे 7 ठेवलंय मी, आणि इथे 7 ठेवून मी जे आहे तर याला व्यवस्थित पैकी अशा पद्धतीने मोजतोय. बघा कुठे आले? 1/2 इंच आतमध्ये वरते. बघा काय होतंय?
पाव इंच आतमध्ये भरतं. का भरतं? कारण की याचं सर्कल वाढलाय ना. पहिलं आपण स्ट्रेट मध्ये मोजलं होतं, आता याचा सर्कल वाढला, त्याच्यामुळे काय झालं याच्यामध्ये, तर तुमचं इकडे पाव इंच कमी आलं. आणि सेम पहिल्यासारखंच तुम्हाला जे आहे इथे कॉलरची शेप ठेवायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. इथे काय करायची, कॉलरची साईज तुमची जी आहे ती ठेवून द्यायची तुम्हाला. आता इकडे जे आहे तर तुम्हाला मी काय शिकवलं की बाबा इथे तुम्हाला असा गोल सर्कल द्यायचा आहे. बघा ही झाली माझी 2 नंबरची कॉलर. आता 3 नंबरची कॉलर म्हणजे कुठली असते आपली, तर पूर्णपणे ह्या गोल अशा पद्धतीने इथे काहीतरी आपलं छोटासा आपण कट ठेवतो असा, आणि पूर्ण गोल अशी कॉलर काढतो, पूर्ण गोल. म्हणजेच इथून ही कॉलर आपली पूर्ण अशी लागते. कळते? अशा पद्धतीने आपली पूर्ण ही कॉलर लागते. इथे आपण ताईत पट्टी किंवा आपण ज्याला नेहरू शर्टची पट्टी लागते ना, त्या पद्धतीने आपण इथे लावतो आणि आपण कॉलर बनवतो. तर फुल गोल कॉलर ज्यावेळेस आपल्याला इथे बनवायचे असते, तर त्यावेळेस मात्र आपल्याला काय करावं लागतं, वेगळ्या पद्धतीने कॉलर काढावं लागतं. मग आता वेगळ्या पद्धतीने कशी निघेल, तर तिसरी कॉलर पण आपण इथे अशा पद्धतीने एक रेषा मारूया. ठीक आहे. मारल्यानंतर ही कॉलर समजा 15-16 जी काय आली असेल ती आपण 15ची घेतली आहे. इथे परत 15च्या अर्ध केलं आपण, किती भरतंय 7.5. मग इथे 7.5 वर मार्किंग केलं. आता इथे 1 घेतला होता, इथे 1.5 घेतला. आता इथे तुम्हाला 2 इंच घ्यायचं. किती घ्यायचं आहे 2. मग इथून इथे वरती आपण 2 इंचावरती एक लाईन देऊया. काय केली आपण 2 इंचाला साठी आपण इथे एक लाईन दिली 2 इंचावरती, आणि इथे एक मार्किंग. आता ही मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला शेप द्यायचा आहे. बघा शेप दिला आपण अशा पद्धतीने. हा येतो कुठपर्यंत, तर जो आपला गळ्याचा 12वा भाग आहे तिथपर्यंत हा शेप येतो. जी गळारुंदी टाकता ना तुम्ही, गळारुंदी बॅक साईडला, ती तुमची 12वा भागाची लेंथ आहे, आणि त्या पद्धतीने हे आकार बनतात. काय होते, त्या पद्धतीने आकार बनतात. आता याचा टन आणखीन जास्त मोठा झाला, म्हणजे अर्थातच आपल्याला किती पाहिजे इथे 15च्या अर्धे 7.5. मग आपण 7.5 इंचावरती ठेवूया याला, आणि इथून आपण व्यवस्थित पैकी याला मोजून घेऊया. बघा आता हे कुठं आलं, आणखीन त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा आणखीन इकडली रुंदी कमी झाली. काय झाली, कमी झाली अशा पद्धतीने. आणि तुमचा एवढा गॅप याच्यामध्ये कमी म्हणजे जास्त झाला होता, आपल्याला इथे कमी घ्यावा लागला. आता राहिला प्रश्न सेम त्याच पद्धतीने, जसं तुम्ही ही स्केल ठेवली, बघा जशी तुम्ही ही स्केल ठेवली त्याच पद्धतीने तुम्हाला 1 इंचावरती ही स्केल आणायची. समजा तुम्ही ह्या 1 इंचावरती स्केल आणसा अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही देसाल इथून असेल इथपर्यंत, आणि इथून असेल आपला हा सरळ भाग. आता राहिला इथला प्रश्न, तर इथे परत आपल्याला असं शेप द्यायचा आहे. बोला आता कुणाचं काय इथे काही विचारायचंय तुम्हाला कॉलर? हा बघा, आता पहिल्या याला आपण 1 घेतला होता, दुसऱ्याला आपण 1.5 घेतला, आणि तिसऱ्याला आपण 2 इंच घेतलंय. आता जिथे पण 2 इंच घेतलंय तिथे तुमचं हे राऊंड मोजायचं तुम्हाला. आता 15 आहे बरोबर आहे, 15च्या अर्धे 7.5 भरतात. मग ह्या 7.5ला आपण इथे ठेवायचं, आणि हे 7.5 आलं का चेक करायचं, असं फिरवत फिरवत. जिथे 7.5 येईल तिथे मार्किंग करा आणि तिथून कॉलर करा. ह्या झाल्या तिन्ही पद्धतीच्या कॉलर. आता तुम्हाला 5 मिनिटं आहे ह्या हा साईज बघा, साईज तुम्ही 1.5 इंचही घेऊ शकता, 1 इंचही घेऊ शकता, पण मिनिमम 1 इंचाची असते. तुम्ही कमी जास्त साईज करू शकता. तुम्हाला जर असं वाटलं मला 1.25 इंचाची घ्यायची तुम्ही घेऊ शकता, पण 1.25 इंच 1.5 इंच हे अशा मोठ्या मोठ्या कॉलर नसतात. कॉलरची साईज 1.5 इंच ते 1 इंच जास्तीत जास्त असते. नाही, बॉटम पट्टी थोडी अशी गोल असते. बॉटम पट्टीची साईज केवढी असते 1 इंचाची. मग त्या 1 इंचामध्ये कसा शेप येणार. मग याच्यामध्ये तुम्ही बॉटम पट्टी वापरता, त्यामुळेच कॉलर बरोबर बसत नाही.
त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर हा कॅनव्हास पेपर वापरावाच लागेल, कारण तो शेपनुसार कापायचा ना. आता बॉटम किती असतो, बॉटमचा समजा फोल्ड एवढा असतो, समजा बॉटम एवढा असतो, तर याच्यात कुठे शेप देणार, हा कुठे बसतो याच्यामध्ये, किंवा हा कसा बसेल याच्यामध्ये, याचं तर हे इकडे चाललं, इथे थोडी शेप देता येणार, इथे फक्त तुम्ही राऊंड करसाल, पण हे स्ट्रेट राहील ना इथे, आणि स्ट्रेट राहिल्यामुळे तो बरोबर बसणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कपडा इथे जास्तच लागणार, काय होणार, जास्त लागणार, आणि जास्त तुम्हाला इथे कपडा ठेवायचा. अशा पद्धतीने आता तुम्हाला 5 मिनिटं आहे, ह्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या कॉलर बघून बघून करायचे. ठीक आहे. बघा आता आपल्याला काय करायचे, याच्यामधले कॉलर कापायचे. आता कॉलर कापत्या वेळेस लक्ष द्या, याला आपण व्यवस्थितपैकी असं कट करून घेऊ. कटिंग करते वेळेस मात्र थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे. तुमच्याकडनं जर कमी जास्त होत असेल तर ते सारखं येणं गरजेचं आहे. मार्किंग करताना जरी तुमचं थोडंफार इकडे तिकडे झालं तर ते तुम्हाला कैचीनं कापत्या वेळेस व्यवस्थित कापायचं असेल. म्हणजे ही जी साईज असते, ही जी साईज राहील ही सगळीकडे सारखी आली पाहिजे. ही जी साईज आहे ना, ही सगळीकडे सारखी आली पाहिजे, जेणेकरून कॉलर ही छोटी मोठी दिसणार नाही. कॉलर ही छोटी मोठी दिसणार नाही, आणि प्रॉपर इथे जे आहे तर हे येऊन जाईल. बघा आता माझी पहिली कॉलर अशी निघाली. मी आता पहिली कॉलर बाजूला ठेवतो, मी आता दुसरी कॉलर घेतोय. आता मी 2 नंबरची कॉलर घेतली, आता हिला आपण कापूया. हम्म. हे बघून आता दुसरी कॉलर कापली, दुसरी कॉलर सुद्धा बघू शकता. आता दुसरी कॉलर बघा. सेप बघा, हा सेप वाढत चालला. काय झाला, वाढत चालला हा सेप, कारण की सर्कल वेगवेगळे आपले गळ्याचे बनायलेत त्यामुळं. आणि तिसरी कॉलर आपली ही आहे. आता मला नाही वाटत ह्या 3 कॉलर पेक्षा आणखीन दुसऱ्या कुठल्या कॉलर असतात म्हणजे अशा गळ्याच्या आकाराने. बाकी ते समजा जेंट्स कॉलर, लेडीज कॉलर, ह्या सगळ्या चालूच राहील. ही तिसरी कॉलर. आता तुमच्या लक्षात येईल की बघा, ज्यावेळेस आपण याला बघतोय तर त्यावेळेस हिची कॉलरची साईज आहे ना, इथून जर बघितली तर सगळीकडे ही सारखी भरणं गरजेची आहे, सारखी. नाही तर मग इथे छोटी दिसायली, इथे मोठी दिसायली, इथे एकदमच समोर टोक काढला गळ्याचा. आता कॉलरचा टोक बघा तुम्ही कशा पद्धतीने हवा आहे, समोरचा हा वाला, हा जो सर्कल आहे ना, हा परफेक्ट येणं गरजेचं आहे. हा नाही तुमचं काय होतंय, वाकडं तिकडे किंवा लंबुळकं तोंड आल्यासारखं इथे होऊन जाईल. ठीक आहे, तर तसं नव्हता. याची जी आहे तर प्रॉपर तुम्हाला इथे साईज काढावा लागेल. ठीक आहे, तर आपण ह्या 3 कॉलर अशा पद्धतीने आजच्या शिकतोय. हे 3 कॉलर आपले इथे अशा पद्धतीने आले. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, अशा पद्धतीने ह्या सगळ्या दिसतील. समजलं तुम्हाला? या पद्धतीने आपल्याला जे आहे तर ह्या कॉलर काढायच्या असतात, आणि ह्या पद्धतीने कॉलर काढून आपण इथे ह्या तयार करायच्या असतात. काम करू अस्तर नाही. समजलं का सगळ्यांना? कॉलर कशा पद्धतीने निघाली? बरं, आता तुमचे कोणाची काही डाऊट आहे का? कुणाची काही डाऊट आहे आता? कॉलर ती कळली, पण आता ही कपड्यावर घेऊन कशी लावायची, ते म्हणजे कपड्याचं फिनिशिंग करतो ना आपण त्याला. चालेल, ते पण शिकू आपण.
ठीक आहे. आता आपण हे समजा हा आपला कपडा आहे, आता याला वरती आपल्याला काढायचं. आता कशी निघणार ते आपण बघूया. ठीक आहे. आता आपण इथे एक मेजरमेंट काढूया. बॅक फ्रंट आपण हुक ठेवू शकतो. साईडला चेन वी करू शकतो आपण. इथून इथे जे आहे तर आपल्याला उंची घ्यायची. समजा आपल्याला 14.5 उंची घ्यायची, तर आपण इथे 15.5 इंच घेणार. इथे एक लाईन देऊया सरळ. ही लाईन दिल्यानंतर आपल्याला जे आहे तर इथून इथे गळ्याची रुंदी घ्यायची. काय करायची आपल्याला? गळ्याची रुंदी टाकायची. मग गळ्याची रुंदी आपण किती टाकतो? तर आता माझं छातीचं माप समजा 38 इंचाचं आहे. 38चा 12वा भाग किती येईल? तर आपल्याला येईल 3.25. मग मी 3.25 इंचावरती मार्किंग केली. आता आपल्याला इथे शोल्डर किती टाकायचे हे माहित नाही. हे बंद गळा आहे आपला. तर आपल्याला शोल्डर इथे टाकायचं आहे 16 इंचाचं. किती टाकायचं आहे? 16. सरळ 16चे अर्धे किती येतात? 8. किती येतात? 8. मग ह्या 8 मध्ये तुम्हाला किती मिळवावं लागेल का नाही मिळवावं लागणार? तुम्हाला याच्यामध्ये अर्धा इंच मिळवावं लागेल. काय करावं लागेल? अर्धा इंच मिळवावं लागेल. म्हणजेच इथे तुम्हाला 8.5 वरती मार्किंग करायची. आता हे 8.5 आहे, परंतु आपलं शोल्डर किती आहे? 16. 8. तर इथे 8 आहे, म्हणून तुम्ही इथे 7.5 इंच घेणार. काय करणार? 7.5. याला काउंट नाही करणार तुम्ही. ठीक आहे. आणि इथे एक लाईन देऊया आपण अशा पद्धतीची. आता हे तुमचं रिव्हिजन घेतोय, म्हणजे रिपीट दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे. रिपीट दाखवतोय. इथून तुम्हाला घ्यायची आहे छातीचा चौथा भाग. आता चौथा भाग किती येईल? 38. 38चा 9.5 चौथा भाग येईल. अधिक 1 मिळवला. 10.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची. कितीवरती करायची? 10.5 वरती. आणि नंतर आपल्याला इकडे 1.5 इंच शिलाई मार्किंग घ्यायची. आता कंबरेकडे आलो आपण. आता कंबर घेतली समजा आपण 34 इंचाची. किती घेतली? 34. 34चा चौथा भाग किती येईल? तर तो येतो 8.5. अधिक 1 9.5 घ्यायचं आपल्याला इथे. आणि 1.5 इंच शिलाई घ्यायची. अशा पद्धतीने ही शिलाई घेतल्यानंतर ही झाली आपली ही मार्किंग. ठीक आहे. इथून आपण याला अशा पद्धतीने 1 इंच क्रॉस आतमध्ये घेणार. इथे समजा आपण किती घेतलंय? 7.5. बरोबर आहे. तर इथे पण आपल्याला इथे पण आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचे, म्हणजे इथे पण 7.5 घ्यायचे. जे इथे येईल असेल. हा शेप इथं आला की आपल्याला व्यवस्थित पैकी याला गोल आकार द्यायचा आहे. आता इथून खांदा उतार आपण 1.5 इंच घेणार, कारण का आता शोल्डरची साईज जास्त लांब आहे आणि खांदा पण स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण अर्ध्याच्या जागेवर 1.5 इंच घेतलंय आणि हे खांदा उतार आपण इथून इथे अशा पद्धतीने दिला. अर्धा इंच जरी घेतला तरी काही हरकत नाहीये. अर्धा इंच घेतला तरी काही हरकत नाहीये. परंतु आपण 1.5 इंच घेतला. इथून वरती आपण इथे 1 इंच वर उचललाय. 1 इंच वर उचललं. इथून इथे आपण 1 इंच इथे वर उचलले आणि इथून ही रेषा अशा पद्धतीने सरळ होते. बघा, 1 इंच हे कंपल्सरी आपल्याला इथे वाढवायचंच असतं. काय करायचं असतं? 1 इंच कंपल्सरी वाढवायचंच असतं. आता मी जरी पण 14.5 उंची 15.5 घेतलं आणि नंतर मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा, 1 इंच एक्स्ट्रा घेतलंच आहे. बॅक साईडला आपण 1 इंच वाढवलंच पाहिजे आणि इथून हा आपला असा आकार. ठीक आहे. ही झाली बॅक साईड. बॅक साईडला आता राऊंड मुंडा किती येणार आपला? 17 इंच 18 इंच राऊंड मुंडा पाहिजे आपल्याला. तर हा आपण इथून मोजणार. येतोय 9 2 18 इंचाचा राऊंड मुंडा येतोय, म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. आता आपल्याला याला बॅक साईड आहे म्हणून आपण याची कापून घेणार.
ठीक आहे, हे झालंय. इथून इथे याला अशा पद्धतीने नॉच द्यायचा आहे. ही झाली बॅक साईड. आता आपल्याला काढायचा फ्रंट. आता फ्रंट काढायचा तर कसा काढणार बघा, मी तुम्हाला आज डायरेक्ट कटिंग शिकवतो की डायरेक्ट तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायची. बघा आपण इथे 1 इंच सोडतो असं प्रिन्सेस कटला. पहिले 1 इंचाची मार्किंग करूया. पहिलं आपण 1 इंचाचा मार्किंग करूया. बरोबर, 1 इंचाची मार्किंग केली. आता ही 1 इंचाची मार्किंग अशा पद्धतीने इथे क्रॉसमध्ये ठेवायची. बघा इथे 1 इंच मी एक्स्ट्रा वाढवून कसं घेतले, असं क्रॉस घेतलं. असं क्रॉस घेतल्यानंतर आपल्याला जे आहे तर इथे काय करायचं, हे 12वा भाग टाकायचा. आता गळा समोरचा समजा, उदाहरणार्थ तुम्हाला जो पण गळा बनवायचा असेल तो तुम्ही पुढे बनवू शकता. ठीक आहे, सध्याचं मी पुढचा गळा कापत नाही, मी नंतर कापेल. काय, मी नंतर कापेल. तर आता आपल्याला इथे जे आहे तर काय करायचं आहे, इथे घ्यायचं आपल्याला छातीचा 12वा भाग. आता 12वा भाग किती येईल इथून, तर 38 आहे. ठीक आहे, 38चा 12वा भाग 3.25 अधिक 1 4.25. मग मी या 4.25 इंचावरती मार्किंग केली. अलीकडे मी 1.5 इंच घेतलंय. ठीक आहे, आता ही लाईन आपली सरळ आली अशी, है ना. मग एक लाईन इथून येते, म्हणजे जिथे डॉट उंची, आता डॉट उंची किती घेतो आपण, तर ती घेऊ आपण 11 इंचावरती. ठीक आहे, आणि ह्या 11 वरती इथून आपल्याला 12वा भाग जो इथे टाकला तुम्ही 4.25, तो 4.25 तुम्हाला इथून टाकायचा. म्हणजे इथे रेषा कशी बनते बघा, हा पहिला तुमचा इथे टच बनतोय असं. बघा आता प्रश्न पडतोय की हा सेप द्यायचा कुठे, हा सेप कुठे द्यायचा, इथे न्यायचा का. आता तुमच्या डोक्यात येईल की हे असं इथे सांगितलेले सरांनी असं गेला पाहिजे. तर याच्याशी आपल्याला काय नाही, आपला सेप जो असतो ना तो व्यवस्थित पैकी असा वरती व्यवस्थित पैकी असा आकारामध्ये आला पाहिजे. काय झाला पाहिजे, व्यवस्थित पैकी अशा आकारामध्ये आपला हा सेप आला पाहिजे. म्हणजे तुमचा हा मधला पीस व्हायला रेडी व्हायला तयार होतोय. बघा काय होतंय, मधला पीस रेडी व्हायला तयार होतो. आपण इथे याला घेतलंय, घेतल्यानंतर बाकीचं मेजरमेंट करून घेऊया. आता आपण याच्या मार्किंग याची करणार आहोत का, तर नाही, आपला पुढचा भाग आहे म्हणून आपण याला अशा पद्धतीने मायनस करणार. याला काय करणार, आपण याला मायनस करणार, जे आपण वरती वाढवलेलं आहे ते, आणि इथून आपण हा खांदा उतार घेणार. ठीक आहे, आता याला जे आहे तर ट्रेसिंग हिलनं काय करायचं असतं, तर ट्रेसिंग हिलनं याला मार्किंग करायची असते. मग ट्रेसिंग हिलनं मार्किंग कशी करणार, तर बघा ही ट्रेसिंग हिल आहे आणि अशी मार्किंग होते. आता इथून 1/2 इंच वरती जायचं इकडे, आणि इथून 1/2 इंच खाली जायचं इकडे. म्हणजे तुमचा इथला पण टक्स, हा आपण जो फोटक्स करतो ना तो आपल्याला इथे तयार करायचा असतो. असं आपला फोटक्स जो असतो ना तो अशा पद्धतीने तयार करायचा. हा तयार केलाय तुम्ही. आता आपल्याला इथे 1 इंच खाली वाढवायला शिकवलेलं मी, अशा पद्धतीने जायचंय तुम्हाला. म्हणजे इथे अर्धा इंच वाढणार आहे. बरोबर आहे, इथे अर्धा इंच वाढणार, ते अर्धा इंच आलं. ठीक आहे, आता ह्या पीसला आपण काढून घेऊ. तर एक ही मार्किंग झाली, ही मार्किंग, ह्या मार्किंगशी तर आपल्याला काही घेणं देणं नाही. ठीक आहे, आपल्याला ही मार्किंग कट करायची असते, ही वाय. परंतु आता याच्यामध्ये आपल्याला काय लागेल, शिलाई माया, हे ना, शिलाई माया लागेल. मग आपण याच्यामध्ये ही शिलाई माया वाढवून घेऊया. आणि याला आपल्याला कापून घेऊ. आतला सेप 1/2 इंचाचा. बघा हा निघाला. आता याच्यामध्ये तुम्हाला जो पण गळा द्यायचा तो तुम्ही गळा देऊ शकता. उदाहरणार्थ जर तुम्हाला पूर्णपणे अशी गोल कॉलर बनवायची असेल, इथे बघायचंय, याचं शोल्डर मॅच करायचंय, इथे येत आहे आपलं, इथे करायची मार्किंग. इथून समजा अशी गोल कॉलर देऊ शकता तुम्ही. इथून समजा तुम्हाला छोटा मोठा असं व्ही द्यायचा असेल तर देऊ शकता, पूर्ण गोल देऊ शकता, आणि कॉलरही करू शकता तुम्ही. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला जे आहे तर कॉलर काढायचे असते. हे झाला आपला हा भाग. त्याच्यानंतर आपण येऊया इथे
आता हा भाग घेऊया आपण आणि याला इथे आपल्याला वाढवायचं. आता वाढवायचं कसं बघा, तर इथे आपण याला व्यवस्थित घेऊ. इथे आपल्याला असं इकडे वाढवायचं असतं. मग आता अगोदर काय करणार लागेल आपल्याला, तर ही टचची मार्किंग आपल्याला अशी करून घ्यावं लागेल. आता इथपर्यंत आलं. आता इकडला टच घ्यावा लागेल आपल्याला ह्या साईडचा. मग ह्या साईडचा टक्स आपण किती घेणार, तर ह्या साईडचा टक्स आपण 1.5 इंच घेणार. किती घेणार, 1.5 इंच. आणि इथून आपण व्यवस्थित पैकी अशा आकारानुसार हा आपला प्रिन्सेस कट तयार करणार. इथे सुद्धा सेम आपल्याला असं खाली वाढवायचं असतं आणि इकडून इकडे मार्किंग करायची असते. समजलं का, इथे काही कन्फ्युजन आहे का, हे कसं केलं वगैरे काही? ठीक आहे, ओके. आता बघा आपला कंबर किती आहे, तर आता हे पीस, हा पीस कुठे जॉईन होणार आहे, तर हा पीस इथे जॉईन होणार आहे, बरोबर आहे. आता समजा आपण याला कापून घेणार. आता समजा आपण याला बाजूला काढलं, याला आपण कापून घेतलं, तर हा पीस आपण कुठे जॉईन करणार, इथे. मग आता माझी कंबर किती आहे, तर 34 इंचाची कंबर आहे. किती आहे, 34. मग 34चा चौथा भाग जर केला तर माझा किती येतो, 8.5. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला 2 इंच पुढे एक्स्ट्रा ठेवायला सांगितले, ते 2 इंच हे आहे. ठीक आहे. म्हणजेच ज्यावेळेस पण तुम्ही ब्लाऊज बनवसाल त्यावेळेस बरोबर मेजरमेंट येईल, कमी पडणार नाही. थोडंसं वाटलंच तर 1/2 इंच वाढेल, पण कमी नाही होणार. ठीक आहे. आणि आता हा शेप आपल्याला असं बोट ठेवायचंय आणि याला अलीकडे असं फिरवायचं. इथे आपण ही मार्किंग अशी करतोय. ठीक आहे. ही खालची मार्किंग जिथे आली तिथे घेऊया आपण. थोडी इकडे गेली बघा, आणि इथून आपण ही रेषा सरळ अशी घेऊया. आता हा मार्किंग इथे आपला करायचा आहे आपल्याला. आता याच्यामध्ये काय राहिलं, तर याच्यामध्ये 1/2 इंच शिलाई माया राहिली वाढवायची, सॉरी 1/2 इंच शिलाई माया राहिली वाढवायची. ठीक आहे. 1/2 इंच शिलाई माया राहिली वाढवायची, आपण शिलाई माया वाढली. आता याला आपण समोरचा सेप दिला, कुठल्या पीसला, याला याला आपण आतून कापलंय, तर याचं पण आपल्याला इथून आतून कापावं लागेल, आतला सेप म्हणजे फ्रंटचा सेप. ठीक आहे. आणि हा सेप आपण इथून कट करून घेऊ. बघा हा कॉलरचा मुद्दा पण मी तुम्हाला परत एकदा कटिंग करून दाखवला, कारण की थोडं तुमचं कन्फ्युजन जे राहील ते दूर झालं पाहिजे म्हणून. लक्षात आलं का सगळ्यांच्या? आता इथे तुम्ही लंबी पुढे हुकपट्टी बनवू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर इथे स्टिच करून घ्यायचं असेल तर स्टिच करून घेऊ शकता. ठीक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याला आकार देऊ शकता. तुम्हाला जर असं वाटत असेल की मला इथे असा एक गळा द्यायचा आहे, असा इथे, आणि पूर्ण क्लोज कॉलर करायची, तर तीही करू शकता तुम्ही. म्हणजे आणि याच्या खाली हुक पण देऊ शकता. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता याला, कुठलाही. इथे तुम्ही असा आकार देऊ शकता, पानगळ्याचा आकार देऊ शकता छोटासा. म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्ही गळा. आता हा पूर्ण राऊंड झाला, परंतु ह्या काय झाला, पूर्ण सर्कल झाला. परंतु हात जर तुम्ही इथून इथे असा नेला तर ह्या काय झाला, हाफ सर्कल झाला. म्हणजे याच्यासाठी आपल्याला 2 नंबरची कॉलर वापरावं लागेल, याच्यासाठी आपल्याला 3 नंबरची कॉलर वापरावं लागेल, आणि आपण अगदीच गोल गळा घेतला तर आपल्याला 1 नंबरची कॉलर वापरावं लागेल. समजलं तुम्हाला? तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज तुम्हाला कट करायचे असतात. आणि आता आपल्याला मेन फॅब्रिक जो असतो त्याच्यावरती घ्यायचंय आणि याला कट करायचंय.